एप्रिल महिन्यामध्ये साधारणतः प्रचंड ऊन असतं, मात्र या 2026च्या एप्रिलची सुरुवातच पावसानं झालेली आहे। राज्यातल्या अनेक भागांमध्ये पाऊस पडतोय। मग तो मार्च महिन्याच्या शेवटपासूनच म्हणजे 30-31 पासूनच पावसाला सुरुवात झालेली होती। काही ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गारा पडतायत आणि आपला आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की हवामानाचा अंदाज नेमका काय आहे आणि पुढे काही ठिकाणी गारा पडू शकतात। आता येणाऱ्या 2 दिवसांमध्ये म्हणजे 3 आणि 4 एप्रिलला महाराष्ट्रामध्ये कुठे कशा पद्धतीचं वातावरण असेल, पाऊस कुठे पडू शकतो याचा अंदाज आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करूयात आणि त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा अंदाज नेमका काय सांगतो तेही आपण बघणार आहोत। सगळ्या शेवटी ते बघूयात, मात्र सुरुवातीला वेंटूस्काय नावाची ही वेबसाईट आहे आणि या वेबसाईटचा अंदाज येणाऱ्या 2 दिवसांसाठी नेमका काय आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे का ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। कारण या पावसामुळे, या अवकाळी पावसामुळे जो ऐन उन्हाळ्यामध्ये पडतोय त्याच्यामुळे अनेकांना जरी थोडासा या टेम्परेचर पासून दिलासा मिळाला असला, गरमीपासून दिलासा मिळाला असला तरी देखील शेतकऱ्यांचं मात्र प्रचंड नुकसान होते। अशामध्ये आता ही वेंटूस्काय नावाची वेबसाईट आणि याच्यामध्ये 3 तारखेला सकाळी 11:30ची स्थिती आपण बघितली तर काही ठिकाणी, तुरळक ठिकाणी आपल्याला थोडाफार पाऊस पडण्याची स्थिती दिसते। त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा हा भाग आणि विदर्भामध्ये काही ठिकाणी थोडाफार पाऊस पडेल अशी काहीशी स्थिती दिसते। आणि तुम्हाला माहिती असेल यंदाचा हा जो अवकाळी पाऊस आहे तो दुपारनंतर मोठ्या प्रमाणामध्ये बरसतोय आणि दुपारची स्थिती आपण बघितली म्हणजे 11:30ला तसं हवामान क्लिअर दिसत होतं, मात्र दुपारी 2:30 नंतरची ही स्थिती आपण बघितली तर बऱ्याचशा ठिकाणी पावसाचा म्हणजेच पाऊस पडण्याची स्थिती आपल्याला दिसून येते। त्याच्यामध्ये मराठवाड्याचा काही भाग आहे, त्याच्यानंतर विदर्भाचा सुद्धा बऱ्याचशा भागामध्ये पाऊस पडण्याची स्थिती आपल्याला दिसते। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली इथं पाऊस पडण्याची शक्यता आहे। मग इकडे मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये पावसाची स्थिती आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये, नगरमध्ये, अहिल्यानगर, त्याच्यानंतर इकडे चिपळूणचा काही भाग, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडाफार पाऊस पडू शकतो आणि लातूरमध्ये पाऊस पडण्याची स्थिती आपल्याला दिसते। बुरहाणपूरमध्ये असेल किंवा या बाजूला म्हणजेच अकोल्यामध्ये सुद्धा पावसाची स्थिती आहे। अमरावती जिल्ह्याच्या काही भागामध्ये पाऊस पडू शकतो, वर्ध्यामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो। आता हे झालं दुपारी 2:30चं, पण त्याच्यामध्येच आपण जर समजा संध्याकाळी 5:30ची स्थिती बघण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला नेमकं काय असू शकतं तेही आपण बघूयात। संध्याकाळी 5:30 नंतर मात्र जोरदार पावसाला बऱ्याचशा ठिकाणी राज्यामध्ये सुरुवात होऊ शकते। त्याच्यामुळे या भागांमध्ये जिथे जिथे तुम्हाला इथं विजांच्या कडकडाटासह पावसाची स्थिती दिसते तिथल्या लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे आणि यामध्ये मुख्यतः विदर्भाचा मोठा भाग आहे। विदर्भामध्ये नागपूर असेल किंवा इकडे चंद्रपूर आहे, वर्धा आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची स्थिती आपल्याला दिसते। अकोल्यामध्ये, त्याच्यानंतर वरुड आहे, चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे, या ठिकाणी मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे। नांदेड जिल्ह्याचा जो परिसर आहे तिथेही आपण बघतोय की मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये, अहिल्यादेवीनगरमध्ये, बारामती, इवन पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा मोठा पाऊस पडू शकतो 3 एप्रिलला संध्याकाळी 5:30 वाजता। त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा थोडाफार पाऊस, इकडे चिपळूणच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाऊस पडण्याची स्थिती आपल्याला दिसते। आता आपण आणखी थोडंसं झूम इन करूयात आणि पुणे जिल्ह्याचा जसं मी सांगितलेलं होतं महाडचा काही भाग इथं पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्याच्यानंतर पाथर्डी असेल, नगर असेल, पैठण, गंगापूर, श्रीरामपूर या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। मग करमाळा, बारामती, अकलूज इथं सुद्धा पाऊस पडू शकतो आणि सिल्लोडमध्ये आहे, चाळीसगावमध्ये आहे, या ठिकाणी सुद्धा पाऊस पडण्याची स्थिती आपल्याला एकूणच दिसून येते। आणि थोडंसं झूम आउट आपण केलं तर याच्यामध्ये लक्षात येईल की मुख्यतः विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडू शकतो आणि संध्याकाळी 5:30ची ही वेळ आहे। त्याच्यानंतर रात्री 8:30ला नेमकी काय स्थिती असेल तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। 8:30ला विदर्भामध्ये तर पाऊस पडण्याची शक्यता आहेच, पण मराठवाड्यामध्ये सुद्धा 8:30 पर्यंत रात्री पाऊस पडू शकतो। विजांचा कडकडाट सुद्धा या ठिकाणी होण्याची शक्यता आहे, जोरदार वारे वाहू शकतात। त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा केंद्र आपल्याला पावसाचं दिसून येते, या ठिकाणी सुद्धा मोठा पाऊस पडू शकतो। आणि आपण झूम आउट करून जर बघितलं तर अहिल्यादेवी नगरच्या काही भागामध्ये पाऊस पडण्याची स्थिती आपल्याला दिसते। बारामतीमध्ये सुद्धा पावसाची स्थिती आपल्याला दिसून येते। बीड जिल्ह्याचा काही भाग इथं सुद्धा पावसाची स्थिती आपल्याला दिसून येते। त्याच्यानंतर नांदेड जिल्हा तर आहेच, लातूर जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो। अकोल्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी, इकडे वर्ध्यामध्ये, नागपूरमध्ये,
चंद्रपूर असेल किंवा गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रात्री 8:30च्या सुमारास पावसाची स्थिती आपल्याला दिसते आणि तेच आपण रात्री 11:30 3 तारखेला रात्री 11:30ची स्थिती बघितली तर त्यावेळेला सुद्धा मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचं केंद्र दिसतंय। मुख्यतः नांदेड, परभणी, हिंगोली हा भाग, लातूर, बीड जिल्हे या ठिकाणी पावसाची स्थिती आपल्याला दिसतेय। मग सोलापूरमध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो। इकडे विदर्भामध्ये काही ठिकाणी थोडाफार पाऊस दिसतोय। अमरावती, अकोला या ठिकाणी पाऊस पडू शकतो। आता याला आपण झूम आउट करण्याचा प्रयत्न केला तर नागपूरच्या काही भागांमध्ये पावसाची स्थिती आपल्याला दिसते। म्हणजे विदर्भामध्ये तेवढा पाऊस मध्यरात्री नसेल, मात्र मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। आता हे झालं 3 तारखेचं। त्याच वेळेला 4 एप्रिलला नेमकी काय स्थिती असू शकते तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। 2:30 वाजता दुपारी 4 तारखेला आपण बघितलं तर नागपूरमध्ये पावसाचं केंद्र आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतंय। नागपूर, अमरावती या ठिकाणी पाऊस पडू शकतो। नांदेडमध्ये म्हणजे मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे। 4 तारखेला सुद्धा हा पाऊस पडू शकतो। आता आपण हेच झूम इन करण्याचा प्रयत्न करूयात आणि आपापल्या भागामध्ये पावसाची स्थिती आहे का ते समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। तर मुख्यतः नांदेड जिल्ह्याचा काही भाग, वर्धा, अमरावती, वरुड, नागपूर म्हणजे विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आणि इथे हा जो मराठवाड्याचा भाग आहे त्याच्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये थोडाफार पाऊस पडू शकतो। आता ही झाली दुपारची स्थिती 4 तारखेला। त्याच्यानंतर 5:30 वाजता संध्याकाळी नेमकं काय दृश्य असेल तेही आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करतोय। संध्याकाळी 5:30 वाजता मराठवाड्याचा काही भाग आणि विदर्भाच्या काही भागामध्ये हा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसून येते। आणि त्याचबरोबर संध्याकाळी जर आपण बघितलं तर विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण रात्री 8:30ची स्थिती बघितली तर त्यावेळेला सुद्धा मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं केंद्र आपल्याला पाहायला मिळते। म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस 4 तारखेला सुद्धा संध्याकाळी 8:30च्या सुमारास पडू शकतो। आता झूम आउट करण्याचा प्रयत्न करूयात आणि या वेळेला आपण बघितलं तर लातूर जिल्हा, नांदेड, त्याच्यानंतर वर्धा, नागपूर, वरुड या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसून येते। आणि त्याचबरोबर रात्री 11:30ची स्थिती आपण बघितली 4 तारखेला तर मात्र हवामान थोडंसं क्लिअर राहील, पण त्याच वेळेला विदर्भामध्ये मात्र पाऊस पडण्याची शक्यता आहे। वर्धा, नागपूर जिल्हा या ठिकाणी तुफान पाऊस बरसण्याची स्थिती आपल्याला सध्या तरी दिसून येते। आता या सगळ्या विषयी हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचं नेमकं काय म्हणणं आहे तेही बघूया। आणखीन 2च दिवस पावसाचं वातावरण राहणार आहे। वेगवेगळ्या भागात आणखीन 2 दिवस पाऊस पडणार आहे। 3 तारखेपर्यंत पडणार आहे। 4 तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे आणि 5 नंतर राज्यामध्ये चांगली उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे। गरमी देखील वाढणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। मग सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात देखील काय होणार आहे म्हणजे जवळपास 4 तारखेच्या नंतर म्हणजे 5 एप्रिलपासून हा उन्हाचा पारा वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात येतो। 5 एप्रिलच्या नंतर राज्यात मग पाऊस देखील पडणार नाही, म्हणून हे देखील लक्षात येतं। फक्त 4 एप्रिलला काय होईल, 4 एप्रिलला म्हणजे पूर्व विदर्भाकडे वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया, चंद्रपूर या परिसरामध्ये काय होणार आहे 4 एप्रिलला थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात येतं। सातारा जिल्हा, त्याच्यानंतर अहिल्यानगर, नाशिक जिल्हा, धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, संभाजीनगर, जालना जिल्हा, परभणी जिल्हा, वाशिम जिल्हा, हिंगोली जिल्हा, त्याच्यानंतर बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा ह्या परिसरामध्ये उद्या 3 तारखेला देखील वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे। काही ठिकाणी गारपीट होईल, काही ठिकाणी वारं सुटेल, म्हणून हा अंदाज लक्षात येतो।